कसे आहात मित्रांनो? तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. बॅकपॅक विथ ट्रॅक्स. मी प्रतीक साळुंके तुम्हाला घेऊन जात आहे एका नवीन जर्नीवर आणि आपण जात आहोत थायलंडला, म्हणजेच फुकेतला. मुंबईवरून फुकेतला आपण जात आहोत. आता आपण आहोत छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल टर्मिनसला T2ला मुंबईला आणि आपली मॉर्निंग 4:10ची फ्लाईट आहे. आपण लवकर आलो, 1 वाजताच एअरपोर्टला आलो आणि इमिग्रेशन चेक इन वगैरे प्रोसेस, सिक्युरिटी चेक वगैरे स्मूथ झाली एकदम आपली. तर बघूया आपली ही पुढची जर्नी आणि हा पूर्ण फुकेत बँकॉक थायलंडचा जो क्रॅबीचा जो काय प्लॅन आहे 8 दिवसांसाठी आपण जात आहोत. आज शनिवार आहे आणि नेक्स्ट संडेला आपण रिटर्न येणार आहोत. आणि बघूया आपला हा प्लॅन कसा होतो आणि याच्या पूर्ण डिटेल्स मी तुम्हाला देईन. बेस्ट फ्लाईट डीलसाठी तुम्ही गुगल फ्लाईट्स किंवा स्काय स्कॅनर ॲपचा यूज करू शकता. आम्ही बुक केलेली ही इंडिगो फ्लाईट 4:10 AM मुंबईवरून फुकेतला 10 AM पोचणार होती. थायलंड ही कंट्री इंडियापेक्षा 1 hour 30 minutes पुढे आहे. जस्ट आम्ही इमिग्रेशन केलं आणि खूप स्मूथली झालं इमिग्रेशन. काय वाटतं तुला? की फक्त त्यांनी क्वेश्चन वगैरे विचारले ना, फक्त एक फोटो घेतला, दोन्ही हाताचे थंबप्रिंट घेतले बस आणि काहीच विचारलं नाही. ना कॅशबद्दल विचारलं, ना कुठल्या तुमच्या ट्रॅव्हल इन्शुरन्सबद्दल विचारलं. विजा फ्री कंट्री आहे सध्या इंडियासाठी, त्यामुळे फक्त स्टॅम्प लागला आपल्याला. आणि हा 4th कंट्री आहे जी आपण ही ट्रॅव्हल करतो आहे, इंटरनॅशनल कंट्री. बेस्ट नेटवर्क समथिंग विल चेक. हां, सो हा डेटा प्लॅन आहे आणि आम्ही 8 daysसाठी आहे. तर आम्ही हा प्लॅन बाय करायचा विचार करतो आहे. 449 बात, इकडची करन्सी बात आहे, BHT बात, जे आपल्या इथे 1000 रुपीज होतात. तर एअरपोर्टलाच आम्ही सिम घेतो आहे, म्हणजे काही इश्यू नको व्हायला नंतर. नाही, एअरपोर्टचा रेट थोडं जास्त असतं असं मला वाटतं. ते या पब्लिक ट्रान्सपोर्ट आहेत फुकेतपासून ते रवाई बीचपर्यंत. हे साऊथ एरिया आहे हा पूर्ण. तर आपल्याला ना पतॉंगला जायचं आहे, म्हणजे कॅरॉन आणि पतॉंगच्या मध्ये आपण हॉटेल बुक केलं आहे. तर इथे जे येतं ना पब्लिक ट्रान्सपोर्टला येणार, तर तुम्हाला डोमेस्टिक एअरपोर्टला यावं लागतं इथे येताना. आणि त्यांचे जे माणसं असतात ते गाईड करतात तुम्हाला तिथून आणायला. आणि त्यांच्या टी-शर्टवरच मागे लिहिलेलं आहे 100 बात म्हणून. एअरपोर्ट पतॉंग, कॅरॉन, काटा, रवाई. सो हे बेस्ट आहे, कारण की जर तुम्ही टॅक्सीने वगैरे जाल आय थिंक सो त्याचे 800 बात वगैरे होतात. तर खूप महाग आहे ते. दोघंजणं 200 बातमध्ये जाऊ शकतो याच्यातून. आणि डोमेस्टिक एअरपोर्ट आहे आणि समोर आहे ते इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. तर आतूनच यायचं आहे. आतून ट्रॉली घेऊन आलात तर डायरेक्ट इथे येता तुम्ही. या बसेस आहेत, एअरपोर्ट बस. छोटीशी अशी बस आहे, छोटीशी नाही भरपूर मोठी आहे. इथे लगेच ठेवायला पण जागा आहे आणि पब्लिक पण आलं आहे, लगेच सुटेल. लगेच पण ठेवलं आहे, त्यांचे सीट खाली पण पडतील नंतर. भारी ना? आता पोचलो आहोत पतॉंग बीचजवळ आणि या पतॉंग बीचच्या एरियाच्या जवळच इथे हॉटेल शोधत होतो आम्ही. एक बुक केलेलं पण ते खूप आतमध्ये होतं, पण जस्ट बुक केलं होतं booking.com वरून. एक हे बघितलं आहे लामाई हॉटेल म्हणून. तर बघूया, अजून रूम्स नाही बघितल्या. मी डायरेक्ट तुम्हाला हा व्ह्यू दाखवतो. आणि हे रोड टच आहे. आपल्याला पहिले वरती बोलवतात, लिफ्टने जाऊया. हा हे वॉटर ऑफ एंट्री केल्यावरच. आणि इथे बॅग्स ठेवायला वगैरे जागा आहे. 2 वॉटर बॉटल दिले आहेत. केटल आहे एक छोटासा फ्रीज दिला आहे. आणि हे डिझाईन भारी केली यार टॉयलची. आणि हा स्टे आजचा. ओहो, पेंटिंग बघ काय स्वप्नाली. वाडा पेंटिंग मॅन. आणि हा स्टे आपल्याला 1300 बातला मिळाला, राईट? हां
हो हो, बाटटब आहे हा, एक भारी आहे यार. हे उठायचं तर आम्हाला बाटटब मिळाला मस्त. भूक लागली आहे आणि जेवायला आलो इथे. याच्यातलं तुम्हाला काय पाहिजे असेल तर तुम्ही सांगू शकता. आणि हे नॉर्मल रेट्स आहेत, हॉटेलच्या बाहेर लावलेले असतात. जर तुम्हाला वाटलं स्वस्त आहे, तुम्हाला खायचं असेल इकडे तर खाऊ शकता. बार अँड रेस्टॉरंट आहे मोस्टली, ते सगळे तसेच आहेत. नाईस वाईट. दाखवतो तुम्हाला आम्ही काय ऑर्डर. फ्रायड नूडल्स सांगितलेले, मला नव्हतं माहिती फ्रायड नूडल्स असे येतील. विदाऊट आम्ही नॉनव्हेज मागवलं आहे, कारण की याच्यामध्ये पोर्क पण मिळतं तुम्हाला, बीफ पण मिळतं तुम्हाला, प्रॉन्स पण मिळतं, चिकन पण मिळतं, भरपूर काय काय व्हरायटी आहे. आणि आत्ता आम्ही हे दुसरं मागवलं आहे, हे आहे चिकन विथ फ्रेंच फ्राईज अँड सलाड. नक्कीच बारीक होणार आम्ही जाईपर्यंत, आणि तिथे मोस्टली ऑइली गोष्टी मिळत नाहीत जास्त, आणि मसालेदार नाही मिळत. पण सेम बालीची आठवण आली इकडे आल्यावर, कारण की हे साऊथ ईस्ट एशियाच्या ज्या कंट्रीज आहेत ना मोस्टली, त्यांच्या इथे मोस्टली असं खायला मिळतं, आणि असं खायला कधी कधी आवडतं मला. ह्याच्या मशरूम वगैरे पण टाकलं आहे मस्त आहे. आणि आत्ता आम्ही जे खाल्लं त्याचं हे बिल 500 बात झालं. तर या आहेत थाई करन्सी, म्हणजे हे आहे 20 बात, हे 100 बात आणि हे आहे 1000 बात. तर अशा ह्या करन्सीज आहेत. आम्ही टोटल 20,000 बात आणले होते आणि बाकीचे डॉलर्स घेतले होते. आणि हे जे मी करन्सी घेतो त्या करन्सी घेतो यांच्याकडून, फेरोज फ्रेमरोज म्हणून आहे. तर खूप चांगले डील मिळते मला दरवेळी. मी सिंगापूरला जाताना पण यांच्याकडूनच करून घेतलं होतं. खूप चांगले डील देते आणि खूप 1947 पासून ही करन्सी डीलर्स आहेत. सो ह्यांच्याकडून तुम्हाला चांगले डील मिळतील. ताईबात मिळाले ते 2.49 रेट्सने मिळाले. मला डॉलर्स मिळाले ते 84 रुपीजने मिळाले. सो खूप चांगली डील मिळाली की कारण की जेव्हा मी बाहेर विचारलं होतं तेव्हा मला 2.55ने मिळत होते थाईबात, आणि डॉलर्स 85ने मिळत होते. तर एवढा डिफरन्स मिळाला मला यांच्याकडून करन्सी घेताना. सो नेक्स्ट टाईम तुम्हाला जेव्हा करन्सी लागेल तर यांच्याकडून घ्या. आमच्या हॉटेलच्या बाजूलाच हे कॅफे आहे, तिकडे बाईक रेंट करतो आहे आम्ही. तर 5-6 तासासाठीच रेंट करतो आहे, जास्त वेळ नाही. हॉन्डा लीड घेतली आहे 125cc, जास्त लांब आपल्याला कुठे जायचं नाही आहे. तर ही स्कूटी आम्ही रेंट केली आहे. माझ्या मते रेंटिंग अ बाईक इज द बेस्ट वे टू एक्सप्लोअर थायलंड. पण त्यासाठी तुम्हाला इंटरनॅशनल ड्रायव्हिंग परमिट लागतं. इंडियन लायसन्स इथे चालत नाही. मी माझं इंटरनॅशनल ड्रायव्हिंग परमिट इंडियामध्येच लोकल RTOमधून काढून घेतलं, आणि हे IDP 150 कंट्रीजमध्ये व्हॅलिड आहे, ज्याची व्हॅलिडिटी 1 इयरपर्यंत असते. आणि जर तुम्हाला थायलंडमध्ये विदाऊट IDP पकडलं तर तुम्हाला 500 ते 1000 बात फाईन बसू शकतो. आत्ता आम्ही आलो आहोत कॅरॉन बीचला, जो की आपल्या स्टेपासून एक 5-6 किलोमीटरवर आहे. इकडचे रोड एक नंबर मस्त आहेत यार, सुपर्ब स्मूथ आहेत एकदम. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चालवायला एवढी मजा येते ना. आणि हे पूर्ण घाटातले रस्ते आहेत, हे सगळं डोंगरातले. तुम्ही मागे बघू शकता, हे सगळं डोंगर आहेत मागे. हे डोंगराच्या रस्त्यांमधून यायला लागतात. आणि हा पूर्ण कॅरॉन बीच. तर क्लायमेट आम्ही आलो तेव्हा कसा होता आणि आत्ताचा क्लायमेट बघा इकडचा कसा झाला.
सुपर. सनसेट पण दिसतोय. सगळे ढग आलेत काळे. लाईट पण फार सुंदर पडलाय. फक्त सनचा लाईट येतोय. दिसत असेल. सुपर. नेक्स्ट लेवल. लाटा कसल्या उडतात आहेत. गाईज आता आम्ही आलो आहे चिल्वा मार्केटला. आणि इथे यायला जवळजवळ पाऊण तास गाडी चालवली फक्त 11 किलोमीटरसाठी. 11 ते 12 किलोमीटरसाठी. ते पण आपण कॅरॉन बीचवरून आलो इथपर्यंत. चढण उतरण एवढी मोठी मोठी आहेत की विचारू नका. घाटाचा रस्ता आहे आणि ट्रॅफिक प्रचंड आहे. खूप ट्रॅफिक आहे. आणि एवढं ड्राईव्ह केल्यानंतर हा माहोल. भाई 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 कैसा लगा? विच फिश इज दिस? तालापिया. भारी आहे यार मार्केट. हा एक नंबर आहे. आपल्याला आवडलं. मस्त आहे यार. काहीतरी ट्राय करायचं म्हणून बनाना चीज स्लाइस. What is this? Banana cream slice. Okay, banana cream slice. Actually त्याच्यामध्ये बनानाचे स्लाइस टाकलेले आहेत ब्रेडमध्ये. भारी आहे रे. स्वप्न एकदा सुशी ट्राय करायचे. स्वप्नालीने एक क्रॅब आणि एक श्रीम घेतले. श्रीम फ्राय. इकडे कासव पण आहे. एवढा मोठा कासव आहे बाबा. त्या मुली एवढं आहे. हा आपल्या इकडचा पनियारा माहिती आहे पण त्याच्यामध्ये सगळं चिकन बिकन पण घुसवलं. फूड खाताना सांभाळू तिकडे. आणि किती बीफ वगैरे सगळं मिळतं. पोक जर तुम्ही खात नसाल यातलं काय विचारा आधी आणि मगच ऑर्डर द्या. हे स्वॉट हे पाळतात की खातात. रंजान म्हणून एक फ्रेश मार्केट आहे तिकडे आलो आहे. हे फुकेत सेंटरच्या जवळ आहे. मगाशी आम्ही गेलो ते ओल्ड फुकेट टाउनमध्ये गेलेलो. हे फ्रेश फ्रूट आहेत. भारी वाटतं. कलर्स कसले भारी वाटते. जे रील बघता ना मोठे मोठे मँगोज कट करतात ते हे मँगोज आहेत. एवढे मोठे. Thank you.
बांगला स्ट्रीट आहे, तिथून पुढे आम्ही आलो आहे आणि पतंग बीचवर आलो आहे. तर नाईट व्ह्यू इकडचा. काय ती स्ट्रीट आहे बाबा, बाई 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 साप, क्या ही स्ट्रीट आहे.